तर नमस्कार मित्रांनो, हसताय ना, हसलेच पाहिजे. आजच्या ब्लॉगची सुरुवात आम्ही गाईच्या गोठ्यातून करतोय आणि तुम्हाला एक विशेष गोष्ट आम्ही दाखवणार आहेत. आणि ती गोष्ट म्हणजे आज गाईच्या गोठ्यामध्ये सकाळपासून विकी आहे. हा विकी हनुमान चालीसा वाचतोय. तर बघा, सब सुख जाना. तर हनुमान चालीसा वाचण्यासाठी आग्रहित करा. आणि ह्या विकीला सवय लावली ती ह्या दादांनी. हे दादा एक गोसेवक आहेत आणि ह्या दादांचं एक खास करून आग्रह असतो लहान मुलांना की हनुमान चालीसा रोज दिवसातून किती वेळेस? 5 वेळेस. असं 5 वेळेस हनुमान चालीसा कमीत कमी सनातन धर्मामध्ये जन्म घेतलेल्या प्रत्येक युवा पिढीने रोज कमीत कमी 5 वेळेस वाचली पाहिजे हनुमान चालीसा. बरोबर. त्याचे फायदे तुम्हाला दिसतील जेव्हा तुम्ही सुरुवात कराल आणि जेव्हा तुम्ही ते कंटिन्यू वाचत राहाल तर त्याचे फायदे तुमच्या जीवनामध्ये ऑटोमॅटिकली दिसतील. आणि खास आईवडिलांनी हे संस्कार मुलांवर टाकले, त्यांना थोडासा आग्रह धरला, जबरदस्ती न करता त्यांना गोड बोलून जर का वाचायला शिकवलं तर नक्कीच मुलं तयार होतील आणि त्यांना बल मिळेल, शक्ती मिळेल. त्यांच्यावरचे जे विघ्न असतील, संकट असतील ते दूर होतील. कारण हनुमंत एक असे देवता आहेत की जे अमर आहेत आणि ते आपल्याला त्यांचं नामस्मरण केल्याने किंवा त्यांची भक्ती केल्याने त्यांची शक्ती आपल्याला लवकर प्राप्त होते. तर आपल्या मुलांना बलशाली, शक्तिशाली आणि ऊर्जावान बनवण्यासाठी आणि एक संस्कारी मुलगा बनवण्यासाठी नक्कीच हनुमान चालीसाचं पठण करायला आपण आग्रह धराल अशी आम्हाला आशा आहे. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला एका बैलाला बघायचं आहे. आणि हा जो बैल आहे हा पांढरा शुभ्र बैल आहे, परंतु याच्याजवळ जाणं शक्य नाही आहे कारण की तो सर्वांना जवळ येऊ देत नाही. तसं तो मारत नाही, त्याचं नाव नाही घेतलं तर, पण तरी पण बैलांपासून किंवा शिवऱ्यांपासून थोडंसं सावध राहिलेलं बरं. इकडे आहे गव्हाचं शेत, हे सकाळचं दृश्य आहे आणि सकाळी सूर्याचं आगमन झालेलं आहे. आणि खेड्यातील जे दृश्य आहे ते खूपच मनमोहक, रम्य असं आहे. मी गहू किती मोठा झाला आपल्या मागच्या ब्लॉकमध्ये पण बघितलं होतं आपण. तर हा एक गव्हाचा शेताचा व्हिडिओ. हे असं सुंदर सोनेरी गहू सूर्यप्रकाशाने मखमलीत झालेलं आहे. ताजं पाणी भरून आपण महादेवाला इथे नको रे बाबा, तू मारतोय रे. गौरी गौरी बघ किती अरे मी इथे बसलेलो राहतो झाडाखाली, पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कान्याकोपऱ्यात काय चालू आहे हे मला कळत. मुंबईचं सांगतो तुला. मुंबईला रुडावट ट्रेन चालू आहे. आता इकडे नदी आहे ना, तिथे पाणी असं वाच आहे असं. आम्ही गोड असतो एकदम. आता बघ काय काढला बरं का रे विकी, तुला सांगू का जळगावमध्ये काय चालू आहे? जळगावमध्ये रस्त्याच्या कान्याकोपऱ्यातून जोर मी तर एका बोटावर उपटून टाकेल त्याला धरून. हा एका याच्यात उपटून येतो मी. एवढं कुठे खोदत काय करते तुम्ही? चल रे स्वामी बाजार. जय बजरंग बली.
घ्या. हे आलं पार्सल साडीचं. साऊच्या लग्नासाठी ही वैशालीची तयारी. आता ही साडी कशी निघते त्याच्यावर डिपेंड करता. ते अमेझॉनवरून मागवलं आणि आता हे अमेझॉनच्या वेबसाईटवर तर मस्त दिसते चमचमीत साडी, परंतु रिअलमध्ये कशी आहे ती ते बघू, नाही तर मग वापस करावी लागेल. द्रोणा करते अनबॉक्सिंग, साडीची अनबॉक्सिंग. वा वा वा, असं वाटतंय आपल्याला. पोत तिची कपडा कसा आहे ते बघणं गरजेचं आहे. काहीच बघायची गरज नाही, तेव्हा समजून जाते. नाही तर मी किती खिचकायची. बघा खुशी कशी झाली. करायची वेळ येत नाही ना. ताजी काय मिळणार आहे चांगलं दिलं त्यांनी. मला तर ते कपडा व्यवस्थित वाटत नाही. तर लावा टिकाऊ असेल, टिकाऊ नसेल ती. एवढं सांगा बरं गाईज साडी कशी आहे तर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. आता ही साडी एकदा मी तरी घालून फुटला डोळा, डोळ्याला लागलेला. लावा ना हात लावा ना. त्यांना एवढं जाड कापड पाहिजे तेव्हा म्हणतील टिकेल. चांगलं आहे कपडा, चांगला आहे. अशी थोडी चादर सारखी वाटते ती. पांघर नाही, हिवाळ्यात पांघरायला कामात पडते. ये मुझको आवडा आवडा गिफ्ट पेपर. रोणाली ते बाजूला ठेवणार जरा. पदर कसा आहे बघा बरं. हा ब्लाउज पीस आहे ना. हा पदर छान आहे ब्लाउज पीस, प्लेन एकदम. आणि हे काय अजून? हे काय गं बाई, साडी हे ब्लाउज पीस असेल. या नेसता भाग आहे. हा ब्लाउज पीस. हा काट ब्लाउजचा काट इथून का? हा इथून. ब्लाउजचा ना ते बायांवर येईल का ही डिझाईन? वापरून घ्यायचं. ए दिदू तिकडून आहे ओरिजिनल कलर. हा माहिती आहे ना. मग तुला काय वाटलं तशी? हा बघा आता किती फरक पडला. आपण उलटी बघत होतो. जायला नाही. मोरपंखी तू लग्नात पण घेतली होती, कशी वाटायची तुझी? नको पण हे शिव भैया. अरे आता घालायला घालून बघ. वेळ नाही ना बाई, काय वेळ होतो अजून 8 बिने वाजले. तुम्ही जेवण तर करावं. तुमचे झाले? हो मी थांबले पप्पा तुमच्या ब्लाऊज शिवायला. तुमची लवली पोती तुमच्यासाठी थांबली. वा वा. चला आता झाला. मी येणार नाही मग. हा नको इकडं गाडी बजेट आडून बस. ब्लाऊज शिवेल ना. हो ये नका घेऊ. हो ये बजेट तळत बस. म्हणजे रोना आमची गावठी बस असते गावाकडची. वा रे वा, अरे वा. आज सकाळी पण हिला मी उठवलं नाही, स्वतःच उठली, उशिरा उठली. पप्पा स्वार्थी होऊन चालला आज. स्वार्थी नाही, मी म्हटलं झोपू द्या, ही थकलेली सुट्टीची अशी. पण माझी पप्पाचा विचार करता. कानात जाऊन बसला ग बाई बसला. रुसला ग बाई रुसला. कानात असला. आमच्या ताईची तयारी आता झाली. मॅडमची मस्त दिसते, छान दिसते. अजून ते फेशियल वगैरे करशील, अजून जास्त उठून दिसेल. छान दिसते खरं. हा ना. आधी तडीले चालणे जमकावडी. काढू का?